नमस्कार. मी अशोक बागवे. आज तुमच्यासमोर येण्याचं कारण असं की कविश्रेष्ठ नारायण सुर्वे यांच्या साहित्याचं संमेलन येत्या 27 मार्चला आपल्या रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी येथे मिनी थिएटरमध्ये भरतं आहे. 7 वाजता सकाळी भोंगा वाजवी भूपाळी, सुरू होते पहिली पाळी मोठ्या डौलात. हा 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 हा, चाक फिरे घर घरा. हा 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 हा, चाक फिरे घर घरा, सुत निघे भरभरा, नटवाया वसुंधरा आमच्या घामातुनी. हे 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 रामा, हे 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 रामा, हे राम राघोजी आया. अशा गिरण गावाची लावणी लिहिणारे एकमेव कविश्रेष्ठ साहित्यिक मराठीतले नारायण सुर्वे. त्यामुळे त्यावेळचा गिरणगाव, ते सामान्य माणसांची संस्कृती, त्याचा उच्चार त्यांच्या कवितेत होता. आणि त्यामुळे सुर्वे मास्तरांचं सगळ्या साहित्याचं हे संमेलन पुन्हा एका 27 मार्चला प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिराच्या मिनी थिएटरमध्ये सकाळी 10 ते रात्री 10पर्यंत स्वामीराज प्रकाशन आणि प्रभा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमानं साजरं होते. तर या संमेलनाचे अध्यक्ष आहेत माझे परममित्र नटवर्य प्रमोद पवार. आणि हे संमेलन घेत आहे मराठी आठव दिवस 27 मार्चला, दर महिन्याच्या 27 तारखेला साजरे करणारे स्वामीराज प्रकाशन याचे रजनीश राणे आणि आमच्या प्रभा प्रकाशनाचे अजय कांडर यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी आठव दिवस 27 मार्चला सुर्वे मास्तरांचं साहित्य संमेलन प्रभादेवीला होतं आहे. मी तर तिथे आहेच, तुम्ही पण आवर्जून उपस्थित राहावं अशी मी तुम्हाला विनंती करतो.